आज आपण पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराला भेट देणार आहे। या मंदिराला 136 वर्ष पूर्ण झाली आहे। चला आपण दर्शन घेऊया। दिशाहीन आम्ही तुझ्या चरणासी, गमते ना काहीही गुंते मती, कृपाही तुझी लाभू दे पामरासी, यशवंत होऊ दे लाभून गती, दयावंत दत्त असे जो अनंत, निष्णांत भगवंत तो कीर्तिवंत। आणि आपण थोडी या दत्त मंदिराचा इतिहास जाणून घेण्याचा पण प्रयत्न करूया। तर काकांचं नाव विचारूया आधी, त्यानंतर आपण थोडं विचारूया माहिती। सुरेश हलवाई, पुणे। पुण्यात 1893 आधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यात आले। पुण्यात येऊन त्यांनी तिथे पैलवानकीचं प्रशिक्षण घेण्यासाठी सुरुवात केली। ते मूळ कानपूरचे। कानपूरहून त्यांनी पुण्यात वास्तव्य केल्यानंतर त्यांनी इथे पैलवानकीच्या शिक्षणासाठी सुरुवात केली। पुण्यात पैलवानकीचं शिक्षण घेण्यासाठी आल्यानंतर काहीतरी उपजीविका असावी, त्यासाठी त्यांनी बुधवार पेठेत दगडूशेठ हलवाई हे मिठाई दुकान सुरू केलंय। त्या ठिकाणी तुमचं इंग्रज काळापासून मिठाईचं दुकान चालू झालं। काही कालांतराने राहण्याची सोय असावी म्हणून त्यांनी दुकानासमोरील एका वाड्याची पाहणी केली। तर त्या काळात जे भाऊसाहेब खाजगीवाले होते, त्यांचा दुकानासमोर एक फार मोठा प्रॉपर्टीचा वाडा होता। त्या वाड्यात त्यांनी आपल्याला राहण्याची सोय व्हावी म्हणून प्रयत्न केला। भाऊसाहेब खाजगीवाल्यांनी त्यांना तो वाडा त्या काळात विकला। दगडूशेठ हलवाईंनी जो भाऊसाहेब खाजगीवाला यांचा वाडा विकत घेतला, कालांतराने तिथे राहण्याची सोय व्हावी या इच्छेने त्यांनी तो वाडा घेतल्यानंतर काही कालांतराने इंदोरचे माधवनाथ महाराज यांचे वास्तव्य पुण्यात झाले आणि त्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणून आपल्या राहत्या घरात त्यांची व्यवस्था करण्यात आली। 2 दिवस ते पुण्यात दगडूशेठ हलवाई यांच्या राहत्या घराच्या वाड्यात त्यांचं वास्तव्य झाल्यानंतर त्यांना इथे बालदत्त रूपाचं दर्शन झालं। हे बालदत्त रूपाचं दर्शन झाल्यानंतर त्यांनी दगडूशेठ हलवाई यांना काही उपदेश करून सांगितले की पुढच्या काळात इथे बालदत्त रूपाचं दर्शन होतंय, तर फार मोठं प्रस्त बालदत्त रूपाचं दर्शन होतंय, म्हणजे या ठिकाणी एखाद्या दत्ताची स्थापना होणार आहे आणि त्याचप्रमाणे त्या दत्त स्थापनेला आपण नसणार आहात याची त्यांनी त्यांना परिचिती दिली। काही कालांतराने दगडूशेठ हलवाई यांनी दत्ताच्या मूर्तीची तयारी केल्या। माधवनाथ महाराजांनी त्यांना सांगितलं की ज्या काळात इथे दत्ताची स्थापना होणार आहे त्यावेळेला आपण या जगात नसणार आहे। पण तसेच घडले। त्या काळात एक प्लेग सारखा महारोग आला आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये दगडूशेठ हलवाई दगावले। ते दगावल्यानंतर त्या काळात सती जाण्याची पद्धत होती। ही पद्धत असताना काही समाजातील लोकांनी लक्ष्मीबाईंना त्यांच्या पत्नींना सांगितलं की तुम्ही असं काही करू नका, इथे फार मोठं कार्य आपल्या हस्ते करायचं आहे। त्या हिशोबात त्यांनी तिथेच थांबवून दत्ताची मूर्ती पूर्ण झाल्यानंतर परत माधवनाथ महाराजांचं या मंदिरात वास्तव्य झालं आणि त्या काळात माधवनाथ महाराजांच्या हस्ते त्या बालदत्ताची मूर्तीची स्थापना झाली आणि या स्थापनेत राहत्या घरात असलेल्या या दत्त मूर्तीच्या स्थापनेला आज 136 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आणि याच मंदिरासमोर आज 4थी पिढी दगडूशेठ हलवाई यांचे पंतू मिठाईचं दुकान चालवत आहेत। याच मिठाईच्या दुकानात त्या काळात इंग्रज लोक यायचे मिठाई घ्यायला। लोकमान्य टिळकांचं या गादीवर बसणं असायचं। त्याच काळात दत्त मंदिराची स्थापना झाल्यानंतर ब्रिटिश काळात जसं गणेश उत्सवाची सुरुवात झाली, या मंदिराच्या नंतर सार्वजनिक गणेश उत्सवाची जी पुण्यातून लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली, त्यानंतर इथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी आपल्या पद्धतीने या इथे एक गणपतीची स्थापना केली आणि त्याच गणपतीच्या जगभरात प्रसिद्धी झालेली आहे। काकांनी आपल्या दत्त मंदिराबरोबर दगडूशेठ हलवाईची पण माहिती सांगितली आहे। काकांचं मी खूप धन्यवाद देतो, त्यांनी आपल्याला एवढी माहिती चांगली सांगितली। आणि मी तर सहज आलेलो, मला काही माहित नव्हतं, पण काकांमुळे थोडंफार तरी मला म्हणजे थोडंफार पूर्णच भेटलंय, म्हणजे इन्फॉर्मेशन त्या दत्त मंदिराची। आणि मला कळली त्याची आपण दत्त मंदिराला दर्शनासाठी येतो पण आपल्याला माहिती नसेल, तर छोट्याशा व्हिडिओ ही माहिती आपण सगळ्यांमध्ये पोहोचवूया।